कारण त्या लेटरवर तुमचा रेफरन्स आहे, तुमचा रेफरन्स आहे की तुम्ही आमचं पत्र पोहोचवलं म्हणून आम्हाला न्याय मिळाला. नाही तर आम्ही 8-10 दिवसापासून सतत आंदोलन करत होतो, अजूनपर्यंत चालू नाही झालं. त्यांना बसवलं, अजून पण चालूच होतं. काल परवा त्यांना वेगळी साहेब केले आणि त्यांचं त्याच्यावर चालू होतं. संतांनी आम्हाला हे जे उडान पूल आहे, उडान पुलाला नाव संत जगनाडे महाराज लिहिण्यासाठी आम्ही पुन्हा जाऊन आलो, 3 पत्र दिली. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. म्हटलं साहेब, गडकरी साहेबांचं आमच्याकडे पत्र आहे, त्यांनी आम्हाला म्हटलं आहे की तुमच्या संतांनी जगनाडे महाराज मिळेल. काही राजकीय लोक आपल्या समाजातल्या सरळ सांगतात की जेव्हा पण कार्यक्रम होते घरोघरी जाऊन फोन करून सांगतात, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला घेतलं नाही. अरे तुम्हाला जेव्हा विचारतं तुम्ही आम्हाला भूतकारल्यासारखं करतात, आम्ही का विचारणार आहे? माझ्यासोबत जे पदाधिकारी बसले मी त्यांना विचारणार. आपलं संघटन आहे ना, संघटनेच्या लोकांना विचारणार. गोविंद ओढीच्या घरी गेलो, रागीर साहेबांच्या घरी गेलो, त्या जे लोक मानाच्या लिचडे साहेबांना फोन करून विचारलं, तू कोणाला विचारणार? तुम्हीच सांगा. मागे जेव्हा पत्र दाखवायला गेलो तर पत्र मला कशाला दाखवतं म्हणे पत्रामध्ये, तू आपलं काम कर म्हणे, आम्ही आमचं समाजाचं काम करतो. अरे मी महाराष्ट्रभर संघटन चालवतो, कुणाच्या दबावामध्ये नाही काम करत. मागे तुमचा कार्यक्रम घेतला होता, मला किती दबाव आला होता. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देतो, हे देतो, जे करायचं करा, माझ्या समाजाचं काम आहे, मी समाजाचं करीन. जातीसाठी माझं खायला मी तयार आहे. माझ्यासोबत जुळलेले पदाधिकारी मला काही भीती नाही वाटत. 3 इन्क्रीमेंट डाऊन झाले, सस्पेंड झालो. शेतकरी संघटनेसाठी पण आंदोलन केले. काही लोक जर असे कंध्यावर दुसऱ्याचा बंदूक घेऊन जर काम करत असाल तर त्याला धडा शिकवण्याचं कार्यही आम्ही करू. आम्हाला काही फरक नाही पडत. धमक्या देत असेल तर आम्ही धमक्याने घाबरू. सर्वच पहिलं लहानपणापासून सतत संघर्ष करत आहे. पण मला असं वाटतं की माझ्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही, न्याय देण्याचं कार्य करत. ओबीसी वसतिगृहाचं पत्र दिलं आहे, आमच्याकडे ग्रुप आहे. जनगणनेचं पत्र दिलं, रेल्वे फुलगाव आरबी रेल्वेचं पत्र दिलं. आता तो आंदोलन तिथं चालू आहे, तिथल्या खासदारांनी तो विषय उचलला. शेतकऱ्याचा प्रश्न उचलला, विम्याचा. काल परवा बच्चूकडूच्या लोकांचं उपोषणासाठी पत्र आलं होतं की बंदेजी तुम्ही या. त्याच्या प्रांतमध्ये आपल्या समाजाचे लोक आहेत, त्यांनी आम्हाला पत्र दिलं. त्यांनी आम्हाला म्हटलं बाबांनी सरकारी कर्मचारी आहे, प्रत्येक ठिकाणी येऊन तुम्हाला समर्थन नाही देऊ शकत. आमचे काय रेस्ट्रिक्शन आहे, समाजाचं काम करतो बरोबर आहे, पण एकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून तर सर्वांचा नाही करू शकत ना. त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे. आपले जे सचिन शिरभाते आहेत तिथले अमरावती जिल्ह्यात, त्यांना म्हटलं सचिनजी तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. शेंडे म्हणून किनवटचे आपले तालुकाध्यक्ष किनवटचे आपल्यासोबत जुळलेले, त्यांनी आम्हाला समर्थन मागितलं. आता हा जो कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा, दरवर्षी साहेब आम्ही घरोघरी म्हणजे घरी जायचं, बीडमध्ये आलेल्या मुलांचा सत्कार करतो. आता पालकांनी असं म्हटलं की बजेट दरवर्षी तुम्ही कार्यक्रम घेता, इथंच घेतला होता. महाराज साहेबांना धन्यवाद देतो, सर्व साखर करता धन्यवाद देतो, त्यांनी इथेच कार्यक्रम घ्यायला मदत केली. तर यावेळेस मध्ये थोडंसं चांगल्या प्रकारे करायला तर बरं होईल. पण गोविंदजी रोडे आमच्याकडे आम्ही 6,000 लोकांचे बायोडाटे बनवले साहेब बघण्यास. 1 रुपया नाही गेले. 3,000 लोकांच्या मुलांची मुलीचे लग्न जोडले. माझे ग्रुप आहे व्हॉट्सअपवर. माझ्यासोबतचा पदाधिकारी 1 रुपया घेतले सेवाभावीतून करतो. माझ्याकडे पैसेच नव्हते. पैसे नव्हते तर गोविंदजी रोडे ते आमची मुलीला शहारे काकाजी आहे, ते मध्ये अनिलजी म्हणे आपल्याला रोडे साहेब मदत करू शकतात. मग यांच्याकडे गेलो तर म्हटलं साहेब आम्हाला असं अशी गोष्ट आहे, मदत कराल का? साहेबांनी पटकन 2,500 काढून दिली. आम्हाला एनर्जी आहे. आता आमचे होम लोन आहे, पोरांची एज्युकेशन लोन आहे, आम्ही कुठून करणार आहे तुम्हीच सांगा. मग आम्हाला यांच्यासारख्या लोकांनी मदत केली. मग देवेंद्र कैकाणेजी साहेबांना म्हटलं सर आपल्याला मार्गदर्शन करायला याला बजेटची तुम्हाला काही फायनान्शियल सपोर्ट लागते का? सरांनी आम्हाला 2,000 मदत केली. आणि हे जे आहे हे पारदर्शक आहे, यांच्यासमोर सोबत घ्यायला गेलो. हे लोक आरोप लावतात हे आम्हाला खर्च झाले. इथं मिटिंग घेतली, पूर्ण मिटिंगला खाऊसाहेब आहे, खाऊसाहेब आपले ते ऑडिट पुरत. अरे माझ्याकडे काय फाटका आहे, मी 15 वर्ष एक्सपायर झालेल्या गाड्यांना बाईकवर फिरतो, समाजाच्या मिटिंगा घेतो, समाजाचे कार्यक्रम घेतो. आजही जातो, वर्धेला जातो, इथे जातो. संजय मेहर साहेब गडचिरोलीला आले होते, 1 रुपया नाही घेतात, 1 रुपया घेत नाही. बना मामा जे घेतो त्याचं सांगतो 100 लोकांना. मला कशाची भीती आहे? 50,000 60,000 पगार भेटते. कानोपात्र रोडे मॅडम 1 फोन करते, विचारा त्या बाईला. आम्ही किती जाय गेलो त्या कामोली बारायला विचारा. 2 ते 3 पाऊस वादळ वारा, जेवढ्या महिला होत्या की बजायची आजपर्यंत तुम्ही असं काम नाही केलं, असं काम करत बाईकवर फिरतो उन्हात आता 40-45 डिग्रीमध्ये. आरोप तुम्ही करतात.
संत तुकाराम महाराजांनी नाही सोडलं, संत जगनाडे महाराजांनाही नाही सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांनाही नाही सोडलं, मला काय सोडणार आहे? अरे याले लोक म्हणते तू फाटक्या लोकांना मोठं करतो म्हणून चॅनलवर, हे विजय शिडूलकर फाटके लोक आहे म्हणते, हे लोक तिथले लोक म्हणते नावाज देतो. अरे माझ्यासोबत जो काम करत, ज्या माणसाला वेळ आहे, पागल आहे तो समाजासाठी, त्याला मी मोठं करणार, मला काही फरक नाही पडत. मी आजही सांगतो 10 लोक जरी आले तर माझ्या कार्यक्रमात तरी मला चालते, नाव बोटं ठेवते. मोठे मोठे कार्यक्रम होतात त्याच्यात नाव बोटं ठेवते, नाव बोटं ठेवणारच. आणि कुणी तर असं म्हटलं होतं की समाजामध्ये दुई निर्माण करतो. अरे म्हटलं मी वेगळ्या पोट जातीचा, कुण साहेब वेगळ्या पोट जातीचा, जे दिल्लीवरून भारत सरकारचं पत्र आलं उडान मुलाचं, ते कुण साहेबाच्या नावावर आहे. म्हटलं माझ्या नावावर नाही, भले स्वतःच्या नावासाठी नाही करायचं. मी पाहिला आजपर्यंत समाजाला राजकारणासाठी वापरून घेतलं, मला नाही घ्यायचं आहे. लोकांना बोलू द्या, काय काय करते, लेआउट प्लॉट माझं डोकं खराब होते, 2 दिवस झाले चुकून आहे मी, एवढा त्रास दिला मला. प्रत्येक मोठ्या मोठ्या वरिष्ठांना सांगितलं फोन करून की त्या आज डेकोरेशनचं 70 ज्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्या वेळेवर कॅन्सल करून टाकल्या आमच्यावाले, आता वेळेवर आणा लागले. म्हणजे एवढी तुमची समाज नीती, म्हणजे काही विचारशक्ती आहे की नाही समाजासाठी? मी करणार, मी आजही सांगतो, मी आजही करणार आणि उद्याही करणार, मला किती काय थांबवा. अरे मॅनेजमेंट सोबत लढलो, माझे कोणी युनियनवाल्यांना माझी साथ नाही दिली, त्या लोकांनी साथ दिली, माझी वडील जनतेने साथ दिली, कामगारांनी साथ दिली, म्हणून मी 2-3 दिवसात वापस आलो. मला कशाची भीती नाही वाटत, ज्याला जे करायचं आहे ते करा. का? कारण तुम्ही डेकोरेशन वाल्याला सांगाल अर्ध्या घंट्यामध्ये पावणे 12 वाजता खुर्च्या नको येऊ दे म्हणून, बोलू दे भाषा, पब्लिक आहे, जनता आहे, समाज आहे, हे बोलायचं आहे ते बोलू द्या. आग आहे अंदर उठलेली, फॅक्टरीमध्ये त्रास दिला या लोकांनी. प्रत्येक माणसाला घरगुती सांगतात, का नाही सांगितलं माझ्याबद्दल, सांगू द्या. मला याच्यासाठी सांगायचं आहे, माझं समाजाचं काम करायचं आहे माझ्या पाठी. आता तर मला देवासारखे गोळीजी भेटले, पुरुषोत्तम लिकडे भेटले, कोण साहेब सोबत आहे, सर्वच जण सोबत आहे, कमलाकरजी पाटील एवढ्या लांबून आहे, का गरज आहे त्यांना? म्हणून म्हटलो समाजाचे कामं करण्यासाठी जामनेरचे लोक जुळून आहे, माझ्या जामनेरचे लेडीज संघटन जुळून आहे. ओबीसीचा जेव्हा प्रश्न होता, संतांची आर्थिक विकास महामंडळासाठी साहेब, खोटं असं ना, तुम्ही माझ्या फेसबुकवर बघा, नारेबाजी केली नवनीत राजाच्या घरासमोर की संतांची आर्थिक विकास महामंडळ व्हायलाच पाहिजे. आंबेडकर साहेबांना पत्र दिलं, गडकरी साहेबांना पत्र दिलं, निवेदन दिलं, आमच्याकडे प्रूफ आहे. पण आज संतांची आर्थिक विकास महामंडळ झालं. आजच एका मुलाचा फोन आला होता, राज रायतेचा बीड, जे संताजी महाराजांचे जे गाणे असतात आवाज होते, ते राज रायते नावाचा मुलगा आहे, म्हणजे संताजी महाराजांचा गाणे आपले गीत गायक करतो, त्याचा फोन आला होता की बजेटची म्हणे माझीवाली यूट्यूबवर चॅनलवर संताजी महाराजांची गाणी आहे, त्याबद्दल तुमचा कार्यक्रम असेल तर मला बोलवा. मी म्हटलं आमचा काही मोठा कार्यक्रम नाही आहे, म्हटलं आमचा सुद्धा कार्यक्रम आहे, पण नेक्स्ट टाईमला म्हटलं मी नागपूरला कार्यक्रम करेल आणि मेयर साहेब त्यांचं आयोजन करेल, त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलू. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मलाही माहिती आहे, जेव्हा एखादी छोटा व्यक्ती जमिनीवरून आलेला, त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही राहत, त्याला त्रास होते आणि त्रास होणार. तर त्याच्यामुळे तुमच्यासारखे लोक, आता एवढे लोक आले माझ्यासाठी खूप मोठी फीस अजून काम आहे. मला काहीच नको, पैसा नाही, पाणी नाही, काहीच नाही, हे जे आहे ना समाजकारण, हे चालू मिळालं. त्या आंबेडकर काकूंना माहीत आहे, ज्यावेळेस मला बंदूक घरी पकडायला आले होते, ह्या महिलांनी मला वाचवलं, असे आंदोलन केलं होतं. हे अनिल बजेटला हात नाही लावायचं, कामगारासाठी आंदोलन केलं होतं, त्यांनी स्वतःसाठी नाही. त्याच्यामुळे माझं लढणं चालूच राहील, संताजी महाराजांसाठी, संत जगनाडे महाराज असेल, माझ्या समाजासाठी. त्याच्यामुळे माझा हा प्रश्न आहेच नाही. इथे काही चुनाव नाही. आता तुम्ही असं पहिलं याला निवडणूकच सरकारी निवडणूक मला काय करायचं आहे. मला असं वाटतं की साहेब लढले पाहिजे, पुरुषोत्तमजी लढले पाहिजे. आपल्या समाजाचे सत्तेमध्ये लोक गेले तर त्याचा फरक पडतो. लढत साहेब पडले होते तर आम्हाला खूप वाईट वाटतं. कारण की सत्तेमध्ये जर समाजाचे लोक असे, आपण कार्यक्रम घेतला होता तर तिथे पण बोलतो आम्ही बावनकुळे साहेबांचा प्रचार केला, पहिला व्यक्ती आहे म्हणजे असा म्हणजे हे सगळं की कोणत्याही राजकीय पक्षाचा न हे करता पूर्ण समाजाचं प्युअर एसएमटीवाला काम आहे, संस्थानाचं काम आहे आणि संस्थानाचं काम करत राहतो. आणि मला म्हणतात चिडवतात लोक जास्तीवर, बामणाने कामं करावं, ओबीसीच्या नावाने
समाजाचं काम करावं, आम्ही दिलेलं काम नाही करावं.